महाराष्ट्र पोलीस दलातून एक मोठी आणि अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. सांगली पोलीस दलात कार्यरत असलेले अवघ्या 25 वर्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पुण्यात विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सूरज मराठे असं या तरुण अधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे केवळ पोलीस दलच नव्हे, तर संपूर्ण समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. सूरज मराठे हे सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. अत्यंत कमी वयात पोलीस दलात अधिकारी पदावर पोहोचलेले कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि उमेद अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील देहू येथे वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून सूरज मराठे यांना गुडघ्याचा तीव्र त्रास होता. हा त्रास इतका वाढला होता की त्यांना दैनंदिन कामकाजातही अडचणी येत होत्या. या शारीरिक व्यथी करण्यासाठी उपचार घेण्यासाठी त्यांनी पोलीस दलातून रजा घेतली आणि उपचारासाठी पुण्यात आले होते. पुण्यात आल्यानंतर सूरज मराठे हे डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये थांबले होते. उपचार घेण्यासाठी ते बाहेर गेले होते. उपचार आटोपून ते पुन्हा आपल्या लॉजवर परतले. त्यानंतरच हे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सूरज मराठे यांनी लॉजमध्येच विष प्राशन करून केल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब समजताच लॉज परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये सूरज मराठे यांनी आपल्या आजारपणाचा आणि शारीरिक वेदनाचा उल्लेख केल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणावरही थेट आरोप न करता आपण शारीरिक त्रासाला कंटाळल्याने हा निर्णय घेतल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. सध्या डेक्कन पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि सर्व बाबींचा कायदेनुसार तपासणी सुरू आहे. पोस्टमॉर्टम अहवालानुसार या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एका तरुण कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या अशा दुर्दैवी जाण्यामुळे सांगली आणि पुणे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. सहकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मित्रपरिवार सर्वच जण या घटनेत व्यथित झाले आहेत. अवघ्या 25 वर्षात आयुष्याची इतकी मोठी जबाबदारी पेलवणारा अधिकारी अशा पद्धतीनं गमावणं हे पोलीस दलासाठी मोठं नुकसान आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मध्ये सूरज मराठे यांनी सुसाईड नोटमध्ये गुडघ्याच्या त्रासाला कंटाळून आपण जीवनयात्रा संपवत आहे असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. तरी देखील पोलीस वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करत आहे. सूरज मराठे हे अत्यंत कमी वयात आणि कष्टातून सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद त्यांनी मिळवलं होतं. या प्रकरणामध्ये पोलीस तपास करत आहे. एक गोष्ट एक महत्त्वाची जाणीव करून देते. शारीरिक वेदना असोत किंवा मानसिक तणाव असो, त्या वेळेत उपचार, संवाद आणि आधार मिळणं अत्यंत गरजेचं आहे. सूरज मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.